आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे, जो फक्त बातमी नाही, ती हजारो शिक्षकांच्या मनातील वेदना आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश दवंगे. मी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. आज टी अनिवार्य आहे, परंतु अनिवार्य असताना जाचक होते, तेव्हा वेदना निर्माण होते. आणि ही वेदना आज महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांच्या मनात जगत आहेत. एक शिक्षक ज्याने 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष शिक्षण दिलं, गावागावात जाऊन मुलं उभी केली, त्यांची पुस्तकं सांभाळली, त्यांची स्वप्न उचलून धरली. त्या शिक्षकाला आज सांगितलं जातं, "तुझी सेवा, तुझं योगदान मान्य, पण टी नसताना तू पात्र नाहीस." ही वाक्य कागदावर सोपी वाटतात, पण शिक्षकांच्या मनावर जखम करून जातात. टी आवश्यक आहे, यात शंका नाही. गुणवत्तापूर्ण शिक्षकांसाठी परीक्षा हवीच, पण प्रश्न हा आहे की अनुभवाला शून्य का मानायचं? सेवालायकता का विसरायची? वयोमर्यादा एवढी कठोर का? आणि टी-ई-टीची वैधता फक्त 2च वर्षे का? हीच ती तळमळ, हीच ती सल. माझ्या शिक्षकाने नेमके ऐकावे तरी कोणाची? एका बाजूला 2021 मध्ये शिक्षण विभागाचा एक जी-आर आला आहे. त्या जी-आरमध्ये असे सांगितलेले आहे की 2013 पर्यंत ज्यांनी टी न देता सुद्धा नोकरीला लागलेले आहेत, ज्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारलेला आहे, त्यांना टी देणे अनिवार्य नाही. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालय असे सांगते, की 5 वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना नोकरीवर टिकवण्यासाठी टी अनिवार्य आहे. मित्रांनो, शिक्षकांनी ऐकायचे कोणाचे? हा एक खूप मोठा प्रश्न शिक्षकासमोर उभा झालेला आहे. याबाबत सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, अशी शिक्षक संघटनांची मागणी आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखलच करता येत नसल्याची बाब मात्र समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने जरी राज्य सरकारला असे कळवले आहे की राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा अधिकारच नाही, मात्र शिक्षक संघटना अशा निर्णयाच्या विरोधामध्ये न्यायालयात जाऊन आपली बाजू मांडू शकतात, हे स्पष्ट झालेले आहे. हा निर्णय रद्द होण्यासाठी किंवा याच्यामध्ये शिथिलता येण्यासाठी शिक्षक संघटना गरज पडल्यास पुढील 7 प्रकारे आपले कार्य करू शकतात. ते कोणते 7 प्रकार आहे, हे मी आपणास पुढे सांगतो. सर्वप्रथम म्हणजे न्यायालयीन लढाई पुढे नेणे. निर्णय जर आपल्या प्रतिकूल आलाच, तर संघटना साधारणपणे असे करू शकतील, की उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतील. गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतील. हे त्यांचे मुख्य तंत्र असू शकेल. दुसरे असे की शासनावर दबाव आणण्यासाठी शिक्षक संघटना चर्चा करू शकतात. म्हणजेच शिक्षण सचिव साहेब, शिक्षण मंत्री साहेब, मुख्यमंत्री साहेब या त्यांचे कार्यालय यांच्याशी बैठका घेऊ शकतील किंवा त्यांच्या मागण्या काही अशा असू शकतील की टी वैधतेची 2 वर्षे वाढवून 5 वर्षे करण्याची मागणी सुद्धा संघटना करू शकतील. वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय सुद्धा संघटना मागू शकतील आणि जुन्या शिक्षकांना कृपया एकदा सवलत द्यावीच, असा सुद्धा शासनाबरोबर चर्चा करताना शिक्षक संघटना सांगू शकतील. त्यानंतर तिसरी बाब म्हणजे जर शिक्षकांनी चर्चा केली वेगवेगळ्या कार्यालयांसोबत, मंत्री महोदयांसोबत, मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि तिथं शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, परिस्थिती अजूनच बिघडली, तर शिक्षक आंदोलनाचा मार्ग निवडू शकतात. या आंदोलनामध्ये प्राथमिक म्हणजे आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणे, त्याच्यानंतर जिल्हा परिषद समोर निदर्शने करणे, शांततापणे मोर्चे काढणे, हे मात्र नक्की शिक्षक संघटना करू शकतील. पुढील चौथी गोष्ट शिक्षक संघटना अशी करू शकतात, की शिक्षकांमध्ये एक भावना शिक्षक संघटनांना जागृत करावी लागणार आहे. त्या भावना जागृत करण्यासाठी शिक्षकांना वेगवेगळ्या समाज माध्यमांचा वापर करावा लागणार आहे. उदाहरणार्थ Facebook, WhatsApp, Telegram या सोशल मीडियाचा वापर करून संघटनांना शिक्षकांमध्ये भावना जागृत करावी लागणार आहे. सभा, समारंभ हे सुद्धा संघटना घेऊ शकतील. त्याच्यानंतर सगळ्या संघटनांनी एकत्र येण्यासाठी तातडीच्या बैठका सुद्धा शिक्षक संघटना घेऊ शकतात आणि ते म्हणतील की सरकार शिक्षकांवर अन्याय करत आहे, हे त्यांना शिक्षकांना समजावून द्यावे लागेल. त्यानंतर आता एकतर निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकांमध्ये शिक्षक संघटना टी-ई-टीचा मुद्दा बनवू शकतात. संघटना हा मुद्दा राजकीय पक्षांच्या पुढे नेऊ शकतात. कारण
शिक्षक हा एक मोठा मतदार वर्ग आहे आणि एवढ्या मोठ्या मतदार वर्गाचं राजकारणामध्ये नक्कीच प्रभाव पडू शकतो. त्यामुळे पक्ष देखील शिक्षक संघटनांबरोबर उभं राहू शकतात. त्याचबरोबर शासनाकडे काही पर्यायी उपायांची मागणी सुद्धा संघटना करू शकतात. संघटना सरकारला विनंती करू शकतील, की टी-ई-टी परीक्षा वर्षातून 2 वेळेस घ्या, कठीण प्रश्नाच्या स्वरूपात बदल करा, शिक्षकांना मोफत टी-ई-टी प्रशिक्षण द्या, इत्यादी मागण्या उपाययोजना म्हणून शिक्षक संघटना शासनाकडे करू शकतात. त्याचबरोबर आपल्या एरियाचे जे एम-एल-ए आहेत, एम-पी आहेत, अशा लोकप्रतिनिधींशी जोडणी करून शिक्षक प्रतिनिधी त्यांना भेटू शकतात आणि त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवू शकतात. त्यांना ती विनंती करू शकतात, की टी-ई-टीचा निर्णय शिथिल करावा आणि शिथिल करण्यासाठी ते आपल्या एरियाचे जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यावर दबावसुद्धा आणू शकतात. मी स्पष्ट असे सांगतो, की टी-ई-टी अनिवार्य असू द्या, पण जाचक नसावा. शिक्षकांच्या कष्टाला, सेवेला आणि प्रामाणिकतेला मान द्यायलाच हवा. अनुभवी शिक्षकांना एक वेळ दिलासा मिळायलाच हवा. टी-ई-टी वर्षातून 2दा घ्यायला हवी. टी-ई-टीची वैधता वाढवायला हवी. वयोमर्यादेमध्ये वाढ करायला हवी. हा आग्रह नाही, ही शिक्षकांच्या मनाची हाक आहे. शिक्षक हा फक्त एक कर्मचारी नाही, तो भविष्यातील भारत आकारतो. त्याच्या हातात पुढची पिढी घडते. आणि त्या शिक्षकाच्या पाठीशी उभं राहणं ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहे. मी स्वतः शिक्षकांच्या बाजूने उभा आहे. तुम्हीही उभे राहा. कारण शिक्षक मजबूत असतील तरच भारत मजबूत बनेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.